म्हणते साहेब मला एक तर भाषा सांगा तुमची. 23 तारखेला खासदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली लातूरला मिटिंग झाली. त्या मिटिंग पासून आपलं बोलणं चालू. हो ऍक्च्युअली काय झालं होतं ॲग्रीमेंट नाही झालं तर 4 ते आम्हाला काय कळतंय तुम्ही काय मला काय म्हणायचं हे आम्हाला काहीच कळत नाही. आपल्या रिक्वेस्ट ते बऱ्याच ठिकाणी काम आता जे माणूस दिलाय आता तो म्हणजे पूर्ण ॲग्रीमेंट झालं. मला सांगा आपण त्याला सर एक मी तुम्ही तांत्रिक जरी नसलो अनुभवी माणूस तुम्ही माणूस नेमला त्याच्यावर तुम्ही सॅटिस्फाय नाही त्याची कॅपॅसिटी आहे काम करायची करायलाच पाहिजे. त्याला ते कशाला माणसं देऊन आमचा जीव घालवला तुम्ही लोकांचा. किती लोकांचं टार्गेट आहे का तुमचा एवढे माणसं मेल्यावर रस्ता करायचा. साहेब ते काम करू शकत नाही. हा त्याची कॅपॅसिटी नाही त्याच्याकडे फंडिंग नाही त्याच्याकडे काही नाही. आमच्या कार्यकर्त्याला विचारते का डांबर मिळते का आम्ही देतो डांबर द्या पैसे. कसले माणसं निवडला तुम्ही कशासाठी काय लोकांना जनतेला काय विटी धरला तुम्ही. आमचं काही चुकत असतं साहेब सांगा आम्ही तुम्हाला. पण त्याला ज्यांनी कंपनीने काम घेतले काय ते निकष करून घेतले ना. कशाचा निकष आहे काय निकषाला सांगा ना काय निकष आहे. मला फक्त इम्प्लिमेंटेशन केली माझ्याकडे आल्यानंतर मी तो नाही करता त्याला फेकून देऊन नंतर या डब्बा अहो तुम्ही मला सांगा विनोद भाई साहेब 2 दिवसात नाही करणार काम आम्हाला पुन्हा त्यांनी सांगितलंय 2 दिवसात काम नाही चालू झालं की परमिट करतो. मी आमदार बाबासाहेब पाटील अहमदपूर चाकूर विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून आज नांदेड येथे या कार्यालयावर आम्ही आचारसंहिता असताना देखील नाविलास्तव आम्ही इथं आलेला आहोत. गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता मंजूर झाला त्याचा शुभारंभ झाला आणि रस्ता त्यांनी वापरण्यासारखा करून द्यावा असं त्या ॲग्रीमेंटमध्ये आहे. कोण गुत्तेदार आहे कोणाचं आम्हाला काही देणं घेणं नाही. कित्येक लोकांचे प्राण जीव गेले कित्येक लोकांचे मान मोडले त्यांच्या पाठा मोडल्या. कित्येक वेळेस निवेदन दिलं सूचना केल्या त्यांना कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. पाटील साहेब नांदेडला लातूरला मिटिंगला आले असताना त्यांनाही सांगितलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्यात चालू करू आणि 29 तारखेला पुन्हा मी पत्र पाठवलं. त्याच्या अगोदरचे सगळे माझ्याकडे मेल आहेत. निष्क्रिय अधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. गांभीर्य नाही. लोकप्रतिनिधी मी स्वतः म्हणून त्यांना काल बोललो एवढा मोठा त्रास आमच्या जनतेला होत आहे मला देखील आमदार म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली आहे. एवढ्या मोठ्या मताने लोकांनी आम्हाला निवडून दिलंय आणि आम्ही जर काही काम करू शकत नसेल तर हे आम्हाला शोभत नाही. परंतु या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेपणामुळे आम्हाला नांदेडमध्ये आज आचारसंहिता असताना देखील यावं लागलं भाग पडलं. त्यांना सांगितलं असताना देखील ते मुद्दाम निघून गेलेत. पाटील साहेबाचा जाहीर निषेध करतो मी. त्यांचा निगारगट्ट आहेत त्यांना भाषा कळत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते आलेलो आहोत. आमच्या रस्ता वापरायसारखा त्यांना कसा करून द्यायचे त्यांनी करून द्यावा. 4 रेल करा न करा पण अगोदर आम्हाला रस्ता आमचा चांगला झाला पाहिजे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याच्यावर जर नाही झालं तर आम्ही अजून पुढचं पाऊल उचलू ना आम्ही. अशा प्रकारची आमची मागणी आहे. सर कधीपासून बसलात अधिकारी आज आले नाही तसे कार्यकर्ते. आम्ही इथं 11 वाजता आलो साहेब. सकाळपासून त्यांचा माझा PA सहाय्यक तो टचमध्ये होता. त्यांना माहिती आहे आम्ही उलाला म्हणून आणि कालही बोललो होतो काम तुमचं सुरू झालं तर मी येणार नाही साहेब म्हणून असं बोललं असताना. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जी एजन्सी नेमलेली आहे साहेब हा गुत्तेदार तर त्याच्यापेक्षा बेकार होता आणि त्यांनी आता जे खड्डे बुजवण्यासाठी नेमलेत त्याच्याकडे यंत्रणा नाही. बारक्या लेकराच्या खेळणीमध्ये तर रोलर मोठा असेल तसलं रोलर तिथं आणून उभा केलंय. तुम्हाला आत्ता दाखवतो मी फोटो त्याचे आणि आत्ता JCB लावून तिथं उभा केले. ह्याला काम म्हणत नाहीत. एवढे मोठे खड्डे पडलेत म्हणून ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत. ओके सर थँक्यू. साहेब आले इथं आमच्याकडे त्यांच्या त्या तीव्र भावनांचा मी आदर करतो आणि आमचं काम हे सुचारू रूपानं लवकरात लवकर संपवलं त्याला मी आश्वस्त करतो. आणि जर नाही केलं तर आम्ही नक्कीच काढून टाकू कारण आम्ही असल्या लोकांना ठेवणार पण नाही जवळ. राष्ट्रीय महामार्गाची वेळोवेळी समस्या होत आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार. यापूर्वी अगोदर सुद्धा आता यापूर्वीची जी समस्या म्हणतात तुम्ही ना ते काय तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जवळजवळ गेल्या 2 वर्षापासून कार्य बंद आहे निर्माण कार्य. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तो जो पूर्वीचा जो ठेकेदार होता तोही काय काम प्रॉपर करत नव्हता म्हणून त्याच्यावर आपण निलंबनाची कारवाई केली.
ते सबस्टेशन झालं. ते पण ते कसं आहे की सगळ्या लेवलच्या एक जे अधिकार असतात ते ठराविक अंतर असल्यामुळं वरच्या लेवल त्याच्यात ती सुधारणा चालू आहे. तोपर्यंत फक्त डागडुजीसाठी आपण 3 कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केले आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये. दोघांची कार्य प्रगतीवर आहेत. याच्यात हा साहेबांच्या सेक्शनमधला जो मधला हा खंड आहे त्या खंडामध्ये हा थोडा वीक आहे, पण त्याला आपण सुधारू, नाही सुधारू त्याला फेकून देऊ. सर, वरच्या लेवलचे ज्या पद्धतीने आपण अधिकार म्हणतात की वरच्या लेवलचे अधिकार आहेत ना, हे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचं जे ऑफिस आहे इथं काय अधिकार आहेत या ऑफिसला? काय या ऑफिस अधिकार फक्त असतं की तुम्ही काय म्हणता परियोजना कार्यान्वयन करा, म्हणजे इम्प्लिमेंट करा. डिसिजन मेकिंगचा अधिकार नसतं. इम्प्लिमेंटेशन म्हणजे कुठं कुणाची लँड दर 2 दिवसाला 3 दिवसाला त्या ठिकाणी भीषण अपघात होतोय नांदेड लातूर महामार्गावर. या संदर्भात राष्ट्रीय प्राधिकरणनं आतापर्यंत संबंधित रस्त्याची डागडुजी काय नाही केली? नाही, आता नियुक्त केले होते त्याने. आता गेल्या ह्या 1 महिन्यापासून आल्यापासून आम्ही प्रक्रिया राबवून ते नियुक्त केले ठेकेदार. अगोदर नाही झाले पावसाळ्यामुळे किंवा कारणामुळे पूर्वी, पण आता नियुक्त झाले त्यामुळे ते करतील त्याचे मेंटेनन्स होतं का. त्यांचे अग्रीमेंट वगैरे झाले आहेत. काल परवाचा इश्यू आहे. 4 तारखेपासून त्यांना वर्क ऑर्डर दिलेले आहेत. काल माझा अजून म्हणजे फक्त त्याच हायवेचे आहेत 222चं काम चालू आहे. इतर हायवेचे चालू आहेत. हां, बाकीचे तुम्ही म्हणताय की नाही जे कार्य आहेत का नाही ते आपण दुसऱ्या पद्धतीने करत आहेत. म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या फंडिंगमध्ये कार्य होतं. हे हा PPP प्रोजेक्ट असल्यामुळे त्याच्या फंडिंगचं BOT काम आहे. त्यामुळे हे BOT काम आहे त्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण करत आहोत हा कॉरिडॉर. म्हणून तो त्याचे पैशाला आपण वापरत आहे, गव्हर्नमेंटचे नाही. अदर प्रोजेक्ट जे म्हणतात आपण टू लेनवाले ते गव्हर्नमेंटचे पैसे आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट जिथं क्लिअर आहे तिथं काम करत आहे जसं येईल तसं. ओके सर. आता हे दुरुस्त जरी रस्ता केला साहेब, माझ्या माहितीप्रमाणे चांगला कॉन्ट्रॅक्टर हे जरी दिला तर 3 वर्षे कमीत कमी लागतील. हे यांचं आता कॉन्ट्रॅक्ट माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षाचा आहे. अजून 2 वर्ष आम्हाला हेच फाईट करावं लागेल. पाटील साहेब, ह्याची व्यवस्था तुम्ही आजच करून ठेवा. हो, आता चांगला रस्ता असला तर दरवर्षी मेंटेनन्स करावं लागते. तुम्ही आता हे खड्डे बुजू लागला. हे खड्डे नाहीतच, हे रस्ताच नाही तिथं, आता कसं बुजणार त्याची कमाल आहे. तर ही 1 वर्षाला आहे. दुसऱ्या वर्षी अजून तुम्हाला दिपाळीला चालू करावं ते खड्डे बुजवायला. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला सांगा, मिटिंग घ्या आणि 3 वर्षाचं गृहीत धरून त्याची प्रोव्हिजन आत्ताच करा. आणि देताना माझी विनंती आहे की लोएट म्हणत बसू नका. त्याची कॅपॅसिटी मागायला अनुभव होऊन त्या माणसाला काम द्या, जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही. बरोबर, करायचं. आता हे काय करतील 1 वर्षात. अतिशय दुर्दैवी या ठिकाणी घटना घडत होती. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं नाविलाजानं आम्हाला ऑफिसला येऊन या ठिकाणी धरणेदार आयोजन केलं आम्ही. आत्ताच त्यांचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांनी अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे की आम्ही 2 दिवसात काम निश्चितपणे चालू करू. आम्हाला खात्री आहे पाटील साहेब दिलेला शब्द पाळतील. जर समजा पाटील साहेबांनी शब्द नाही पाळला तर याच्यानंतर आम्हाला दुसरी कारवाई करावी लागेल. तीव्र आंदोलन काय असेल ते आम्ही आमचं स्ट्रॅटेजी ठरवूत की आम्हाला. पण खूप नुकसान झालं आहे, खूप लोकांचे जीव गेलेत, खूप मोठे लोकांचा अपघात झाला. नाही विलायचा ना इथे यावं लागलं आम्हाला. तर त्यांनी आश्वासन दिलं आहे, त्याच्या आम्ही शब्दाला किंमत देऊन उठलेला आहोत. ते पुन्हा अजून आम्हाला हेच प्रकार करावा लागला अजून. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू.